प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण उत्पत्ती याचा 5व्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. आदमाचे वंशज. आदमाच्या वंशवळीची नोंद येण्याप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला, त्यावेळी त्याने तो आपल्याशी सदृश्य केला. त्याने त्यांना नर व नारी असे केले. त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना उत्पन्न केले. त्यावेळी त्यांना आदाम, मानव हे नाव दिले. आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेवले. शेत झाल्यावर आदाम 800 वर्ष जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. शेत 105 वर्षाचा झाल्यावर त्याला अनोस झाला. अनोस झाल्यावर शेत 807 वर्ष जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. शेताचे एकंदर आयुष्य 912 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. अनोश 90 वर्षाचा झाल्यावर त्याला केनान झाला. केनान झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. अनोशाचे एकंदर आयुष्य 905 वर्षाचे झाले व तो मरण पावला. केनान 70 वर्षाचा झाल्यावर त्याला महलेल झाला. महलेल झाल्यावर केनान 840 वर्ष जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. केनानाचे एकंदर आयुष्य 910 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. महलेल 65 वर्षाचा झाल्यावर त्याला यारेद झाला. यारेद झाल्यावर महलेल 830 वर्ष जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. महलेल एकचे एकंदर आयुष्य 855 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. यारेद 162 वर्षाचा झाल्यावर त्याला हनोक झाला. हनोक झाल्यावर यारेद 800 वर्ष जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. यारेदारचे एकंदर आयुष्य 962 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मथुशेहेल झाला. मथुशेहेल झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. मथुशेहेल 187 वर्षाचा झाल्यावर त्याला लामेक झाला. लामेक झाल्यावर मथुशेहेल 782 वर्ष जगला व त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. मथुशेहेलाचे एकंदर आयुष्य 969 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. लामेक 182 वर्षाचा झाल्यावर त्याला मुलगा झाला. त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापित केली, तिच्या संबंधाचे आमचे काम व आमच्या हाताचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करेल. नोहा झाल्यावर लामेक 555 वर्ष जगला. त्याला आणखीन मुलगे व मुली झाल्या. लामेकाचे एकंदर आयुष्य 777 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला. नोहा 500 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शेम, हाम व याफेत हे झाले. उत्पत्ती याचा 6वा अध्याय. मनुष्याची दृष्टाई. नंतर भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले आणि त्याच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे त्याच्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले, तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. पृथ्वीवर मानवाची दृष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावर नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन.
कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहा तारू बांधतो. ही नोहाची वंशावळ. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झालेली होती. ती जात जुलुमांनी भरलेली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्र्यांनी आपली चालचलून बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीवर त्यांचा नाश करीन. तू आपली गोफर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करायचे ते असे: त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवाला उजेडासाठी खिडकी कर. तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी कर. तारवाच्या एका बाजूला दार ठेव. त्याला खालच्या, दुसऱ्या व तिसऱ्या असे मजले कर. पहा, ज्याच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाश खालून नाहीसे करावेत. म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यांना घेऊन तारवात जा. मग प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व नादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्यांचा साठा कर. ते तुला व त्यांना खायला मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. उत्पत्तीचा 7वा अध्याय. जलप्रलय. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशुपैकी 7-7 नरमाद्या आणि अशुद्ध पशुपैकी 2-2 नरमाद्या आणि आकाशित पक्ष्यांपैकी 7-7 नरमाद्या बरोबर घे. अशाने भूतलावर त्यांची बीज राहील. अजून 7 दिवसांचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पाऊस पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला. त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. हा जलप्रलय जवळ आला, म्हणून नोहा आपली मुलगे, बायको व सुना यांना घेऊन तारवात गेला. शुद्ध, अशुद्ध, पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी यातून नर व नाती अशी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेले. 7 दिवसानंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलायाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. ह्याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेत आणि त्याच्याबरोबर नोहाची बायको व त्याच्या 3 सुना हे तारवात गेले. आणि हे प्रत्येक जातीचे वनपशु, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातीचे पक्षी तारवात गेले. सर्व देहधारी प्राण्यांपैकी 1-1 जोडी नोहाकडे तारवात गेली. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी 1-1 नरमादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले.
पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळे आकाशाखालचे सर्व पर्वत बुडाले. पाणी त्यांच्यावर 15 हात चढले. ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले. त्याच्या म्हणून नागपुढे जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवर झाडून सारे मेले. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला. ते पृथ्वीवरून नाहीसे झाले. नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले. 150 दिवसापर्यंत पाणी पृथ्वीवर व्यापून होते. जलप्रलयाचा शेवट, उत्पत्तीचा 8वा अध्याय. मग देवाने नोहा, तारवात, त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु ह्या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले. जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली. पृथ्वीचे पाणी एकसारखे हटत गेले. 150 दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले. 10व्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते. 10व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची माती दिसू लागले. ह्याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवर पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला. पाणी पृष्ठभागावरून आटले आणि किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्याप पाणी होते. तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी 7 दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले. सायंकाळी ते कबूतर त्याच्याकडे आले आणि पहा, त्याच्या चोचीत जैतुन्याच्या झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीचे पाणी आटले आहे. त्याने आणखी 7 दिवस थांबून त्या कबुतराला सोडले. ते त्याच्याकडे परत आले नाही. 651व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीचे पाणी सुकून गेले. तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले. तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग वळला आहे असे त्याला दिसले. 2ऱ्या महिन्याच्या 27व्या दिवशी जमीन खडखडीत वाळली. मग देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको, पुत्र व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघ. पक्षी, पशु व भूमीवर रांगणारे सर्व यापैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल. ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशु, प्रत्येक राहणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवरीने तारवातून बाहेर निघाले. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी ह्याच्यातील काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, यामुळे मी इथपर्यंत भूमीला कधीही श्राप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बालपणापासून दृष्ट असतात. तर मी त्याच्याप्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही वायाची राहणार नाहीत. प्रभू श्री ख्रिस्त वाचलेली वचने आशीर्वादित करो. आमेन.